बजेटमध्ये नव्हते आता हे, त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता, हा अजून ताण वाढणार आहे. काल भुजबळ साहेब पण म्हटले अनेक स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्समुळे. तर अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला यातून प्रॉब्लेम येऊ शकतो? ते आता त्यावेळी बघू. बघा असं आहे, शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल. हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. आता ज्यावेळी आम्ही रिअप्रोप्रिएशन करू, आज तर आम्ही काय करतो, आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिअप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल. पहिला प्रायोरिटी काय आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, ती आम्ही करतो. सर, हा जो प्रस्ताव आहे, हा जो पॅकेज आहे सर, मराठवाड्यामध्ये खूप जास्त नुकसान झालेलं आहे. त्याच्या विभाग वाईज काय आकडा मिळेल का? आणि केंद्र सरकारकडे सर जो प्रस्ताव सादर करणार आहात तो किती कधी होणार? पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही, पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे 50% जास्त नुकसान आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे 2 जिल्हे असे आहेत जिथे 75% जास्त नुकसान आहे. आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे 80% 100% नुकसान आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल. अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं आहे त्यानुसार ती मदत मिळेल. शरद पवार परत म्हणतायत की शेतकऱ्यांकडून इनडायरेक्टली वसुली केली जाईल. या बाबतीत जो नफ्यातल्या बाबतीत बोलला होता त्या बाबतीत बोलतायत, काय नेमकं त्याच्यामध्ये आहे आणि याबद्दल पुनर्विचार करावा असं देखील बोलतायत. पहिली गोष्ट तर 5 रुपयाचा विचार केला, कारखान्यांनी 5 रुपयाच्या हिशोबाने दिले, एकूण किती पैसे मिळतात? 50 कोटी रुपये. आमचं पॅकेज आहे 31,000 कोटी रुपयाचं. त्यामुळे केवळ त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्यापुरतं आम्ही त्यांना ही विनंती केली आहे. आता आपल्याला कल्पना आहे की FRP कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे. शेतकऱ्यांना काय मिळते? FRP मिळते. ती FRP कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे. त्या पद्धतीने जी FRP कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल. त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत. त्याच्यामुळे अर्थातच नफ्यात नाही पैसे द्यायचे आहेत. आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं, बिनव्याजी कर्ज देतं, कर्जामध्ये सूट देतं, इथेनॉल करता पैसे देतं, कोजेन करता पैसे देतं, कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं, त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय? आणि साधारणपणे 200 कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात. कारखाने जास्त आहेत. याचा हिशोब लावला तर 25 लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला 1-1 कोटी रुपये देतात स्वतःहून समोरून येऊन. त्यांना ती सामाजिक जाणीव आहे. कोणी 75 लाख देत आहे, कोणी 1 कोटी देत आहे. त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही. कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे, एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.